नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळख असलेला मतदारसंघ म्हणजे इचलकरंजी मतदारसंघ। हा मतदारसंघ बहुतांश शहरी भागात येतो। या मतदारसंघात 2009 सालापासून पाणी प्रश्न महत्त्वाचा ठरलेला आहे। पक्षीय पातळीबरोबरच इथं वेगवेगळे गट कार्यरत आहेत। यामध्ये आवाडे, हळवणकर, खंजिरे, चाळके, तेलनाडे, कारंडे, जांभळे, रवींद्र माने आणि विठ्ठल चोपडे अशा विविध गटांची जणू मांदियाळी या मतदारसंघात पाहायला मिळते। या मतदारसंघाचा इतिहास पाहता 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आला। त्यावेळी मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत प्रकाश आवाडे विरुद्ध सुरेश हळवणकर यांच्यात प्रमुख लढत झाली। यामध्ये 20,000 मतांनी हळवणकरांचा विजय झाला। तसं पाहिलं तर प्रकाश आवाडेंसाठी हा धक्का होता, पण आवाडे न थांबता 2014 ची निवडणूक देखील त्यांनी लढवली। ही निवडणूक देखील हळवणकर यांनी भारतीय जनता पार्टीकडून आणि आवाडे यांनी काँग्रेसकडून लढवली। या निवडणुकीत हळवणकरच विजयी झाले। तरीही प्रकाश आवाडे यांनी जनसंपर्क आणि लोकांच्या समस्यांची सोडवणूक करत मतदारसंघामध्ये संपर्क सुरू ठेवला। यामध्ये आवाडेंना जवाहर साखर कारखाना, कल्लापाना आवाडे, इचलकरंजी जनता बँक या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणाबरोबरच राजकारण सुरू ठेवलं। दरम्यान 2019च्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा आवाडे आणि हळवणकर यांच्यात ज्यावेळी लढत झाली त्यावेळी प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष लढले आणि तब्बल 50,000 मतांनी विजयी झाले। या प्रमुख लढतीत पाणी प्रश्न, वस्त्रोद्योगाच्या समस्या या सर्व गोष्टी आवाडे यांनी जनतेच्या समोर नेल्या आणि त्या पटवून देण्याचा प्रयत्न केला। मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये इचलकरंजी मतदारसंघात बरीचशी राजकीय उलथापालथ झाली आहे। अपक्ष निवडून आलेले प्रकाश आवाडे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलाय आणि ते 5 वर्ष सहकारी संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत एकनिष्ठपणे भाजपसोबत राहिलेले आहेत। प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला। यावेळी सुरेश हळवणकर यांचीही उपस्थिती होती। आवाडे यांचे कट्टर विरोधक असलेले हळवणकर हे देखील येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणितं बदललेली आहेत। दुसरीकडे प्रकाश आवाडे यांनी त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे आणि तेच भाजप पक्षाचे उमेदवार असतील असे संकेत देखील त्यांनी दिले। त्यामुळे इच्छुक असणारे सुरेश हळवणकर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। दुसरीकडे महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। यामध्ये काँग्रेसकडून संजय कांबळे, संजय तेलनाडे आणि राहुल खंजिरे इच्छुक आहेत। शरद पवार गटाकडून मदन कारंडे यांच्यासारखे बरेच जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। तर महायुतीमधून शिवसेनेचे रवींद्र माने यांचं देखील नाव पुढे येतंय आणि रिपोर्ट देखील तसा पॉझिटिव्ह वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलेला आहे। आणि अजित पवार गटाकडून विठ्ठल चोपडे हे इच्छुक असल्याचं बोललं जातंय। या सर्वच उमेदवारांनी मतदारसंघामध्ये गाठीभेटी घेत फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचं तिकीट नेमकं कोणाला मिळतं यावर देखील बरीच गणिते अवलंबून आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना इचलकरंजी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं। याचा फायदा या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला होणार हे मात्र नक्की। आता जर इचलकरंजी मतदारसंघाचा विचार केला तर राहुल आवाडे यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे। समोरून अजून उमेदवार जाहीर झालेला नाही, मात्र तुर्तास तरी राहुल आवाडे हे तगडे उमेदवार दिसतात। यामध्ये कल्लापाना आवाडे यांच्यासह प्रकाश आवाडे यांचं कार्य, संस्थांच्या माध्यमातून असणारं लोकांचं जाळं आणि प्रभावी प्रचार यंत्रणा यातून राहुल आवाडे हे सक्षम उमेदवार आहेत। तरीही इचलकरंजीचा पाणी प्रश्न, वस्त्रोद्योगाच्या समस्या, पायाभूत सुविधांचा विकास हा सगळा प्रचाराचा मेन मुद्दा ठरणार आहे। आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या जोडण्या, आघाड्या कमी पडल्या। महाविकास आघाडी आता यामध्ये कितपत सुधारणा करतं यावर देखील या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे। एकूणच 2024च्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीचा गड कोण राखणार हे फक्त सुज्ञ मतदारांच्या हातातच आहे। मात्र तरीही तुम्हाला काय वाटतं, या मतदारसंघात आमदार कोण होणार हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा। आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी केके न्यूज चॅनलला जर आपण सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना